तर अटल सेतू या सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि या पुलावरून आता सर्वसामान्य प्रवास करू शकणार आहेत। त्यामुळे मुंबईहून नवी मुंबई हा 2 तासांचा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर आलाय। त्यामुळे सर्वसामान्यांचा वेळ सुद्धा वाचणार आहे। तर या सेतूचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात अधिक माहिती सुद्धा घेतली। फोटोंच्या माध्यमातून आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेतूबाबत अधिकची माहिती सुद्धा घेतली। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुप्रतीक्षित अशा या अटल सेतूचं लोकार्पण झालंय। शिवडी नावाशिवाय अटल सागरी सेतू सर्वसामान्यांसाठी आता खुला झालाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, शिवडी नावाशिवाय या सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। आता या पुढील कार्यक्रम कसा असणार आहे? अटल सेतु, ये आप देख रहे हैं तस्वीरें जब उन्होंने कुछ देर पहले उद्घाटन किया है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने। अगदी बरोबर आहे। भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू याचं उद्घाटन जे आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते थोड्याच वेळात आता महाराष्ट्रातील आणि एकूणच देशाच्या जनतेला जे आहे ते संबोधतील। मात्र लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती टिपली गेलेली आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण सोहळा केल्यानंतर शिवडी नावाशिवाय रोडचा जो आहे लोकार्पण सोहळा केल्यानंतर जो आहे तो पंतप्रधानांचा ताफा याच ठिकाणावरून जो आहे तो जगदीश गेलेला आहे आणि सध्या तुम्ही जी कॅमेऱ्यामध्ये दृश्य बघतायत ती आहेत मुख्य नियंत्रण कक्ष आणि शिवडी नावाशिवा यांचा जो टोल आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहे। विशेष म्हणजे ओपन रोड टोल सिस्टम जी आहे ती या शिवडी नावाशिवाला आहे। ओपन रोड टोल सिस्टम म्हणजे जो प्रकार आहे की या ठिकाणी जे आहे की ते कुठल्याही प्रकारचा व्यक्ती जो आहे तो टोल गोळा करणार नाहीये किंवा लोकांची वाहनं अडवणार नाहीये, तर पूर्णपणे टेक्नॉलॉजी जी आहे ती याला असणार आहे। जगदीश, यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो आहे कार्यक्रम त्यानुसार जे आहे ते मोदी हे देशाच्या जनतेला संबोधतील, कारण इतका मोठा प्रोजेक्ट जो आहे त्याचं आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि सर्वसामान्यांसाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही भारताच्या मुख्य भूमीशी जी आहे ती या सागरी सेतूमुळे जोडण्यात आलेली आहे। कारण मुंबई जी आहे ती बेटांचं शहर आहे। मुंबई ही पूर्णपणे जमिनीवर बसलेलं शहर नाहीये, तर बेटांचं शहर आहे। मात्र मुंबई ही आता थेट भारताच्या भूमीशी जोडली गेली ती या अटल सेतूमुळे आणि ज्याचा लोकार्पण सोहळा जो आहे ज्याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ताफ्यासह याच नावाशिवा रोड जो आहे ट्रान्स हार्बर लिंक याच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो सुसाट वेगाने गेला आणि ताशी किलोमीटर जी सांगितलेली आहे ताशी किलोमीटर जी आहे ती 100 किलोमीटर प्रति तास अशी या वेग मर्यादा जी आहे ती या टोलची किंवा या रोडची आहे जी अटल सेतूची वेग मर्यादा ठरवण्यात आलेली आहे। आणि सर्वात अधिक माहिती घेऊच तुर्तास अशीच जोडली गेली राहा, तुझ्याकडून अधिक माहिती घेत राहू। तर सागरी सेतूचं शिवडी नावाशिवाय अटल सागरी सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलंय आणि ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी पंतप्रधान यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोनही उपमुख्यमंत्री तसेच राज्यपाल सुद्धा होते। पंतप्रधानांच्या हस्ते शिवडी नावाशिवाय अटल सागरी सेतू बहुप्रतीक्षित सर्वांचं लक्ष या सागरी सेतूकडे लागलं होतं आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि हा सेतू आता सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होईल। त्यामुळे सर्वसामान्यांचा मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 2 तासांवरून थेट 20 मिनिटांवर येणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचणार आहे। तर बहुप्रतीक्षित असा हा सागरी सेतू आणि या सागरी सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलंय। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अन्यही विकास कामांचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। या सागरी सेतूचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा या ताफ्यानं या सागरी सेतूवरून सुद्धा प्रवास केलेला आहे। पंतप्रधान यांचा ताफा मुंबईहून नवी मुंबई या ठिकाणी त्यांचा ताफा गेलेला आहे। तर शिवडी नावाशिवाय अटल सागरी सेतूचं बहुप्रतीक्षित असा हा सागरी सेतू आणि या अटल सागरी सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलंय। त्यामुळे आता हा 21 किलोमीटरचा सागरी सेतू आणि यातील 16.5 किलोमीटर समुद्रावर 5.5 किलोमीटर जमिनीवर प्रवास असणार आहे आणि या सागरी सेतूचं अटल सागरी सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालंय। बहुप्रतीक्षित आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास या सागरी सेतूमुळे कमी झालेला आहे, अंतर कमी झालंय, वेळ वाचलेला आहे। 2 तासाचा वेळ लागतो मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास करताना, मात्र आता हा वेळ 20 मिनिटांवर आलाय। त्यामुळे मुंबईहून
नवी मुंबई, कोकण, गोवा, पुणे कुठेही जायला वेळ वाचणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत. चेतन, शिवडी नावाशेवा अटल सागरी सेतूचं लोकार्पण झालंय. पुढे आता कार्यक्रम कसा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा? निश्चितच जगदीश, माझ्या पाठीमागे जो उड्डाणपूल आहे, शिवडी नावाशेवा उड्डाणपूल अर्थात अटल सेतू, याचा जवळपास 17,840 कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा उड्डाणपूल आहे. त्याचं लोकार्पण आता झालेलं आहे आणि आता हे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री आहेत ते नवी मुंबई या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नवी मुंबईमध्ये ते ज्या एकंदरीत याच अटल सेतूला लागून असलेला ईस्टर्न फ्रीवे आहे, त्या ईस्टर्न फ्रीवेशी संबंधित ऑरेंज गेटपासून मरीन ड्राईव्हपर्यंत जाणाऱ्या भूमिगत बोगद्याचाही एकंदरीत पायाभरणी कार्यक्रम करणार आहेत. एकूणच आपल्याला माहीत आहे की ईस्टर्न फ्रीवे ज्यावेळी चेंबूरवरतून थेट CST या ठिकाणी उतरतो त्यावेळी त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागतो. त्यामुळे तिथून थेट मरीन लाईन्सला आता एक टनल बांधण्यात येणार आहे. या टनलचं लोकार्पण आहे, पायाभरणी जे आहे ते पायाभरणी प्रकल्पाचं एकंदरीत उद्घाटन आहे ते पंतप्रधान करतील. याशिवाय सिप संदर्भातील एक प्रकल्प आहे. याशिवाय एक सूर्या म्हणून एक मोठा जलप्रकल्प आहे जो पालघरसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी आहे ते पुरवठा करणार आहे. आणि असे वेगवेगळे प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन आहेत ते नवी मुंबईमध्ये केले जाईल. तब्बल 12,700 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत, त्याचं उद्घाटन आहे ते आज एकंदरीत पंतप्रधान करणार आहेत. याआधी दिघा रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणाचा सोहळाही आज पार पडेल नवी मुंबईमध्ये. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं होतं रवींद्र फाटक त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि कुठेतरी एकंदरीत एक कार्यकर्त्यांमध्ये मोदीच्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे राजकीय रंग या कार्यक्रमाला लागलेला होता. मात्र आता नवी मुंबईमध्ये जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यावेळी ते नेमका कुणावरती राजकीय टीका करतायत हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण एकूणच आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाविजय 2024 अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 45 खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट भाजपने केलेलं आहे. त्या अनुषंगाने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला घेऊन एकंदरीत हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आज नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात होईल आणि ते कोणाकोणाचे समाचार घेत आहेत हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. जगदीश जी, मात्र चेतन, आता या सागरी सेतूचं लोकार्पण झालेलं आहे. किती महत्त्वाचा आहे सागरी सेतू? निश्चितच या सागरी सेतूचं महत्त्व सांगताना नक्कीच मी ते दाखवू शकतो की ज्या प्रकारे ईस्टर्न फ्रीवेला लागून असलेला कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही CST वरून थेट जर तुम्हाला मुंबईच्या बाहेर पडायचं असेल तर हा मार्ग आहे, 3 मार्गिका आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्याला जोडूनच आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ईस्टर्न फ्रीवेमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्गिका देण्यात आलेली आहे. एक मार्गिका अद्यापही अपूर्ण आहे जी थेट शिवडी नावाशेवा, म्हणजे तुम्ही रायगडवरून ज्यावेळी शिवडी येथे दाखल होता तिथून तुम्हाला हा थेट उड्डाणपूल आहे तो वरळीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि वरळीवरतून त्याला नरिमन पॉईंट आणि बांद्रे, म्हणजे वांद्रे अर्थातच जो सीलिंग आहे वरळी वांद्रे सीलिंग, त्याला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रायगडवरतून तुम्हाला दक्षिण मुंबईत यायचं असेल किंवा मध्य मुंबईत यायचं असेल किंवा पश्चिम उपनगरात जायचं असेल तर हा उड्डाणपूल सर्वात महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी देणार आहे. याशिवाय तुम्हाला ईस्टर्न फ्रीवेवरून येताना थेट जर रायगडकडे जायचं असेल तरी इथे कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. त्यामुळे JNPTसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या मोठ्या अवजड वाहनं येतात त्यामुळे कुठेतरी वाशी या ठिकाणी नेहमी होणारी वाहतूक कोंडी आहे ती या उड्डाणपुलामुळे टळणार आहे. 22 किलोमीटरच्या या उड्डाणपुलामुळे दक्षिण मुंबईतून रायगडमध्ये जाण्यासाठी अवघ्या 20 मिनिटांमध्ये अंतर कापता येणार आहे. आणि जवळपास 16.5 किलोमीटर समुद्रावरती बांधलेला हा उड्डाणपूल आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक अशी बांधणी करताना ज्या केबल्स या उड्डाणपुलाला वापरण्यात आलेल्या आहे त्या केबल्सची लांबी जर पाहिली तर आपल्या पृथ्वीला जवळपास 2 वेळा आपण गिरट्या घातल्या तर जेवढं अंतर येतं तेवढ्या मोठ्या अंतरांच्या केबल्स या उड्डाणपुलाला वापरण्यात आलेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या एकंदरीत फ्लेमिंगो होते त्यांच्यावर कुठेतरी परिणाम होईल असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र या उलट साऊंडप्रूफ बांधकाम केल्यामुळे फ्लेमिंगोलाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. म्हणूनच पर्यावरणपूरक उल्लेख करताना कुठेतरी कनेक्टिव्हिटी देणारा हा उड्डाणपूल आहे. मुंबई पुणे असेल, मुंबई गोवा असेल त्याला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. म्हणूनच एकंदरीतच सर्वांगाने जर आपण पाहिलं मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगर, दक्षिण मुंबई आणि पुढे मुंबई पुणे, मुंबई गोवा असा सर्वांना जोडणारा हा उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जात आहे. जगदीश. चेतन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात नवी मुंबईमध्ये येत आहेत. त्या दृष्टीने आगरी कोळी समाज, गुजराती, तामिळनाडू, कर्नाटक नागरिक नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक तसेच परराज्यातील लोक सुद्धा
या ठिकाणी जमलेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबई दौरा आज आहे. त्या दृष्टीने नवी मुंबईमध्ये नरेंद्र मोदी येत असताना त्यांचं स्वागताची तयारी प्रत्येक भाषिक जे आहे त्यांनी केलेली आहे. आपण पाहू शकता हे सर्व जे भाषिक आहेत, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, या सगळ्या भाषेत जे आहेत त्या लोकांनी नरेंद्र मोदींचा जो जिथून रोड शो होणार आहे त्या ठिकाणी हे सर्व लोक नागरिक उपस्थित आहेत. गुजराती लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि आगरी कोळी समाज जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं नवी मुंबई शहरामध्ये आहे. त्यांनी सुद्धा आगरी कोळी पद्धतीने नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याची तयारी ठरवली. आपण पाहू शकता हा मोठा रोड शो आहे नरेंद्र मोदींचा. अटल सेतू इथून नरेंद्र मोदी पोहोचल्यानंतर सभेचे ज्या ठिकाणी जाणार आहेत तिथपर्यंत हा रोड शो पूर्णपणे होणार आहे. नरेंद्र मोदी आहेत ते संबोधित करणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे जर बघितलं की नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी सर्व जे नवी मुंबईमध्ये जे भाषिक आहेत त्यांनी स्वागत करण्याची तयारी पूर्णपणे केलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं लोकार्पण झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि नवी मुंबईत सुद्धा त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे. आगरी कोळी बांधव आगरी कोळी पद्धतीनं पंतप्रधानांचं स्वागत करणार. सोबतच इतरही राज्यातील गुजराती, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यातील नागरिक सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत आणि विविध पद्धतीनं पंतप्रधानांचं स्वागत होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.